नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील पैसे हे यायला चालू झालेले आहेत। ज्यांचे अर्ज हे 31 ऑगस्ट पर्यंत मंजूर झालेले असतील त्यांना सरकारतर्फे 3000 रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। परंतु तुमच्या आधारचे स्टेटस हे इनेबल फॉर डीबीटी ला लिंक असणं गरजेचं आहे आणि ते कसं चेक करायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, डीबीटी स्टेटस हे चेक करण्यासाठी गुगल क्रोम ओपन करून तुम्हाला येथे npci.org.in या वेबसाईटवरती भेट द्यायचं आहे। तुम्हाला येथे थोडं खाली यायचं आहे आणि येथे पहा कन्झ्युमर या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर येथे भारत आधार सीडिंग इनेबलर बेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे वरती पाहू शकता रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या ऑप्शनवरती जो समोर आरो दिसतोय येथे क्लिक करायचं आहे आणि 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, गेट आधार मॅपेड स्टेटस चा ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला येथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड भरून जसा आहे तसा चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा जो आधार कार्डला रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती OTP पाठवला जाईल, तो OTP तुम्हाला येथे भरून घ्यायचा आहे। OTP टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आधार नंबर मॅपिंग स्टेटस इनेबल्ड फॉर डीबीटी। मॅपिंग स्टेटस तुम्हाला हे इनेबल फॉर डीबीटी असंच असलं पाहिजे। मित्रांनो, ज्यांचे स्टेटस हे इनेबल फॉर डीबीटी असे दिसत नसल्यास त्यांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन NPCI आधार सीडिंग हा फॉर्म भरून द्यायचा आहे। हा फॉर्म भरून दिल्याच्या नंतर तुम्हाला 7-8 दिवसामध्ये हे सीडिंग होईल किंवा नवीन पोस्ट पेमेंट बँक खाते ओपन करून घ्या, ते खाते लगेच चालू होईल। घाबरायचं काही कारण नाही यामध्ये। तुम्ही इथे पाहू शकता मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर डीबीटी। मित्रांनो, तर अशा प्रकारे तुम्हाला इनेबल फॉर डीबीटीचं स्टेटस हे चेक करू शकतो आणि तुम्ही इथे खाली पाहू शकता बँकेचं नाव दिलेलं आहे। तर मित्रांनो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।